मधुरा ऐक ना, बोला की. सारखी काय पडवळचं सॅलड खात असतेस? मग भाजी करते. नाही मला नाही आवडत. एवढे वर्ष खाताच की. पडवळची भाजी करणार आहे आणि कोणाला कळणार देखील नाही की ही पडवळची भाजी केली आहे. मला तर आहे ना, तुम्ही विचाराल तर पडवळचं सॅलड खायला खूप आवडतं. येस, कच्च्या पडवळचं सॅलडही तितकंच रुचकर लागतं. म्हणजे जवळपास आपण काकडी खातोय की काय असा फील होतो. पण एनिवे आज भाजी करूयात, जेणेकरून ज्यांना पडवळ खायला नाही आवडत ना तेही आवडीने खातात. आपलं नवीन देखणं प्रॉडक्ट पण आलेलं आहे, व्हेजिटेबल चॉपर. यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकी सरशी चिरू शकता. कुठे ऑर्डर करायचा? madhurasrecipeclub.com वरून किंवा व्हॉट्सॲप नंबर देते स्क्रीनवर, तिथून ऑर्डर करू शकता. आता ही जी पडवळची साल आहे, चिमूटभर मीठ घ्यायचं आणि या पडवळच्या सालीवर घालून घ्यायचं आणि याला लिंबू चोळायचं. म्हणजे यामध्ये जर काही कडवटपणा असेल सालला तर तो पूर्ण निघून जातो. कधी कधी काय होतं ना, या वेलीवरच्या भाज्या आहेत, जसं दुधी आहे, पडवळ आहे, साल याचा हलकंसं कडवट असायची शक्यता असते. त्यामुळे लिंबू आणि मीठ चोळलं की त्याचा कडवटपणा ऑलमोस्ट निघून जातो. आता मध्यभागी याचे 2 भाग करून घ्यायचे. साल काढूयात, हलकं जितकं शक्य असेल तितकं. आता याचं साल काढलं की परत मध्यभागे कट करून घ्यायचं आणि या मधल्या ज्या बिया किंवा गर असेल हे हलकंसं काढून घ्यायचं. कारण बिया जर खूप जून असतील ना तर त्याला पण चव कडवट लागते. आणि याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि परत मध्यभागी पण करणार आहे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. भाजी चिरून तयार आहे. आता भाजीला फोडणी घालूयात. अगदी वेगळ्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत आणि खूप छान रुचकर बनते. तर सगळ्यात आधी तवा घेतला. तव्यामध्ये 2 चमचे 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये फोडणी घालूयात. सो फोडणी करता सगळ्यात आधी अर्थातच अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुटली पाहिजे. मोहरी छान तडतडली की जिरं, लसूण आणि हिरवी मिरची. आणि लसूण मिरची हलकीशी परतून घ्यायची. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आहे ना, मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. कांदा हलकासा परतून झालेला आहे. आता यामध्ये हे चिरून घेतलेलं पडवळ घालूयात. आता यावर मसाले घालूयात. तर मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी धणेपूड अर्धा चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ मिसळून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवूयात. मस्त दिसते भाजी, सुवास खूप छान दरवळतो. इथे भाजी आपली तयार होणार नाही. तुम्हाला वाटेल की मग मी इथे खोबऱ्याचं कूट टाकेल, शेंगदाण्याचं कूट टाकेल, असं काही नाही. खूप वेगळ्या पद्धतीची ही भाजी तयार होणार आहे. सो ते शिजेपर्यंत थांबा, मग पुढे सिक्रेट कळेल की काय वेगळं करणार आहे ही भाजी करताना. 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. पडवळ मी शिजवून घेतला. पटकन शिजला जातो, फार काही असा वेळ लागत नाही वेलीवरच्या भाज्या शिजण्यासाठी. बघा काय सुंदर दिसते भाजी. फोर्क घालून बघा, शिजतच आलेला आहे. पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला, अगदी मऊ गाळ नाही करायचं. आता गॅस जितका शक्य असेल तितका मंद आचेवर करायचा आणि पुढची स्टेप, एखादी गाळणी घ्यायची आणि एक 3 ते 4 चमचे बेसन घ्यायचं आणि हे व्यवस्थित चाळून घ्यायचं. हा पडवळ छान कोट झाला पाहिजे बेसनने. आता आहे ना, अगदी हलकेसे मसाले बेसनवर घालूयात. थोडंसं हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट आणि चिमूटभर मीठ. झाकण ठेवायचं आणि बेसन घातल्यावर ते अजिबात ढवळायचं नाही. मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिटं छान शिजवून घ्यायचं. बेसन छान फुलतं वाफेमध्ये, त्यामुळे काळजी करू नका, अजिबात कच्चं ते राहत. चला, एक साधारण 7 ते 8 मिनिटं झालं हे शिजतंय. आता बघूयात. बघा बेसन छान फुललेलं आहे.
अजिबात बाकी दुसरं काही करायची गरजच नाही. आणि बेसनचं छान असं आहे ना कोटिंग चढलेलं आहे या पडवळवर. कमाल आहे की नाही. कोणाला कळणार देखील नाही की तुम्ही आहे ना ही पडवळची भाजी तयार केली म्हणून. आता सगळ्यात शेवटी खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळून घ्यायची. बेसन बघा काय सुंदर फुललेलं आहे. झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा. पडवळची भाजी इथे तयार आहे. डब्यामध्ये नेण्यासाठी, भातासोबत साईड डिश म्हणून, पोळीसोबत, फुलक्यासोबत, भाकरीसोबत, सगळ्यासोबत कमाल लागते. आणि मी गॅरंटी देते की कोणालाच कळणार नाही की ही भाजी पडवळची केलेली आहे. म्हणजे सगळे आवडीने खातील. नावडती भाजी पण आवडीने खातील. ऐक नाही कमाल. तर पुन्हा भेटूयात अशाच नावडत्या पदार्थ आवडीने करून दाखवण्यासाठी आणि बघण्यासाठी. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.